श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पाडत नाहीत, अशी तर आपण नेहमीच अनुभव घेतोच. केवळ स्वामी समर्थांचे नावसुद्धा घेतले तरी खूप आधार मिळाल्यासारखे वाटते. असा हा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सकारात्मकता मिळते आणि अनेकविध अनुभव सांगणारे हजारो जण आपल्याला सापडतील. स्वामी महाराजांच्या अनेक कथा आपण ऐकत आलेलो आहेत आणि आपल्या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या सुद्धा आहेत. त्यातून सकारात्मकता, प्रेरणा मिळते, नवीन विश्वास मिळतो, स्वामींवरील श्रद्धा बळकट होते आणि असे अनेक जण म्हणतात की कथा सांगितली जाते त्यामुळे भिवू नकोस या मंत्राचा पुनःप्रत्यय सर्वांना येतो. तर आपण अशीच एक कथा अजून जाणून घेऊयात. महारुद्र राव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा हिचा विवाह काही जमत नव्हता. एकीकडे श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत, तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची, परंतु मोठा हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे हे महारुद्र रावांना अजिबातच मान्य नव्हते आणि म्हणून शेवटी स्वामींना स्मरून त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि काही दिवसातच सर्व प्रकारे योग्य असं स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित झाला. महारुद्र रावांना सुद्धा खूप आनंद झाला आणि स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा त्यांनी संकल्प केला. आता पुढे काय झालं तर स्वामींची भेट घेण्यासाठी म्हणून महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात असलेले महारुद्रराव स्वामी वचनाकडे दुर्लक्ष करून सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो की नाही याच्याकडे लक्ष देतात. बाकीची मंडळी सगळी झोपी गेली तेवढ्यात, अरे झोपला कायस, चोर येऊन सर्व लुटून गेले, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव उठून पाहतात तर काय, राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणाले की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले, का नाही उठवले. यावर स्वामी म्हणाले, अरे आम्ही काय पहारेकरू आहोत का तुमचे? आम्ही आधीच सांगितले होते ना सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात, आमच्या वचनांकडे लक्ष दिलं नाही तुम्ही. महारुद्रराव स्वामींना शरण गेले. स्वामी म्हणतात, 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. मग महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पा भगवान देशपांडे यांची त्यांना आठवण होते आणि त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात, परंतु माझा एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्यांना मदत त्यांची आपण घेऊया असं ते सुचवतात. मग सर्वजण पाटलांकडे जातात, त्यांना सगळं हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात. मग आता सर्वजण स्वामींकडे येऊन जातात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो, सर्व सुख असताना स्वामी उपासनेची गरज काय. तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देतो, स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन आपण कामापासून परावृत्त होऊ लागतं तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतात आणि यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर भक्त हो, असा हा स्वामींचा अनुभव सगळ्यांना अनेक प्रकारे येत असतो आणि प्रत्येकजण तो घेतही असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येकाला स्वामी वेगवेगळ्या प्रकारे अनुभव देतात. जशी ज्याची भक्ती तसे त्याला प्रचिती. म्हणतात ना की इच्छा तेथे मार्ग, किंवा तुमची भक्ती ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे फळ मिळते. मी नेहमीच सांगत असते की तुम्ही जशी भक्ती करता, तुमची जर सेवा निष्काम असेल, म्हणजे तुमच्या मनामध्ये जर दुसरा कोणताही सेवेच्या प्रती दुसरा कुठलाही भाव नसेल, भाव म्हणजे भक्तिभाव असला पाहिजे फक्त, परंतु त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे असा जर तुमचा भाव असेल तर मात्र तुम्हाला त्याचे फळ फार क्वचितच मिळते. असे फळ तुम्हाला मिळणं फार कठीण असतं आणि त्यासाठीच आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ती सेवा आपली जर का निष्पाप मनाने असेल किंवा कोणत्याही प्रकारची जर आपल्या मनामध्ये स्वार्थ नसेल, म्हणजे ज्याला आपण निस्वार्थ सेवा म्हणतो, अशी जर तुमची सेवा स्वामींच्या प्रती असेल तर स्वामी तुम्हाला
त्याचं फळ देण्यासाठी मागे पुढे जराही बघत नाही. ते तुम्हाला त्याचं फळ लगेच देतात. आणि म्हणूनच ही गोष्ट महारुद्ररावांची आत्ता इथे मी तेवढ्यासाठी सांगितली की त्यांनी स्वामींना प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला का नाही उठवले. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की आम्ही काही पहारेकरी आहोत का. परंतु स्वामींनी भक्ताचा हात सोडला नाही. जे त्यांची भक्ती करतात त्यांचा हात ते कधीच सोडत नाहीत. म्हणूनच म्हणतात ना की तुम्ही जेव्हा त्यांची भक्ती करता तेव्हा स्वामींच्या तारक मंत्रातच म्हटलेलं आहे, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे हे तीर्थ घे आचरी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घेती हाती. अशा लोकांचा, अशा भक्तांचा हात स्वामी कधी सोडत नाही, कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित आणि नवीन माहितीसह उपायांसह मिळेल.